मित्रांनो, आजकाल छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेणं सोपं झालं आहे. आपल्या सोयीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगितला जातो. पण त्यांच्या नावामागचा त्याग, संघर्ष आणि ज्वलंत इतिहास आपण खरंच जाणतो का? आठवा तो काळ स्वराज्य स्थापनेपूर्वीचा अत्यंत कठीण आणि अस्थिर होता. महाराष्ट्रावर परकीय सत्तांचे राज्य होतं. दक्षिणेत आदिलशाही आणि निजामशाही यांची सत्ता होती, तर उत्तर भारतातून मुघल आपले पाय रोवत होते. सर्वसामान्य जनता ही अन्याय, अत्याचार आणि असुरक्षिततेत जीवन जगत होती. स्वतःचं राज्य, आपला राजा अशी कोणी कल्पनाही करू शकत नव्हतं. पण अशा परिस्थितीत 19 फेब्रुवारी 1630 रोजी एक तेजस्वी सूर्याचा उदय झाला. ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आई जिजाऊंचे संस्कार आणि शहाजी राजांच्या पराक्रमातून छत्रपती शिवाजी महाराज हे घडत गेले. त्यांनी लहानपणापासूनच स्वराज्याचे स्वप्न पाहिले. वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याची मुहूर्तवेळ रोवली. त्याच्यानंतर एकामागून एक किल्ले जिंकत आदिलशाहीला हादरवून सोडलं आणि अफजल खानासारख्या बलाढ्य सरदाराला पराभूत करून शिवरायांनी संपूर्ण दख्खनला दाखवून दिलं की आता स्वराज्याची तोफ रोखणं अशक्य आहे. निजामशाही आधीच कमकुवत झाली होती, पण मुघल साम्राज्य अत्यंत शक्तिशाली होतं आणि औरंगजेबासारख्या बादशहाला आव्हान देणं म्हणजे धाडसाची परिसीमा होती. पण महाराजांनी आपल्या गनिमी काव्याच्या तंत्राने मुघलांना अनेक वेळा पराभूत केले. शाहिस्तेखानावर केलेला धाडसी हल्ला आणि सुटकेची मोहीम यामुळे मुघल साम्राज्य हादरून गेलं. शिवाजी महाराजांनी केवळ लढाया जिंकल्या नाहीत, तर लोकांच्या मनामध्ये स्वाभिमान जागवला. हे राज्य व्हावे ही ती श्रींची इच्छा. या संकल्पनेतून त्यांनी 1674 साली रायगडावर राज्याभिषेक करून स्वराज्याला अधिकृत स्वरूप दिले. मित्रांनो, शिवरायांचा जन्म हा केवळ राजांचा जन्म नव्हता, तो स्वातंत्र्य, स्वाभिमान आणि न्याय यांचा जन्म होता. त्यांनी आपल्या मुठभर मावळ्यांना सोबत घेऊन आदिलशाही, निजामशाही आणि मुघलांसारख्या बलाढ्य सत्तांना हादरवून सोडलं आणि आपला महाराष्ट्र त्यांच्यापासून मुक्त केला आणि स्वराज्याची स्थापना केली. जय जिजाऊ, जय शिवराय.